हॅलो, हाय. मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज म्हटलं चला आपण एक वेगळ्या ठिकाणी जाऊया. कारण खूप दिवसापासूनची इच्छा होती जायचं जायचं असंच चालू होतं. पण काल अचानक ठरवलं आणि आज आम्ही निघालो जायला. तर खूप भारी वाटत होतं निघतानाच आणि ट्रेनने जायचं होतं. तर इकडे ना आम्ही चाललेलो आहे पळसदरी स्वामींच्या मठामध्ये. म्हणजे मगाशी उतरल्यावर हो चालू केलंय ना. चालू केला तुम्ही रेडवाला. आणि हे आहे ना कर्जतच्या स्टेशनवरून पासून पण जवळच आहे, जास्त काही लांब वगैरे नाही आहे. शेअर रिक्षा 30 रुपये घेतात आणि जवळच आहे, एवढं काही लांब वाटलं नाही आम्हाला असं. मला पण भारी वाटलं असं. आणि तर ना मग इकडे म्हटलं चला नारळ वगैरे घेऊ आणि अगरबत्ती. तर घेतली ते आणि आतमध्ये गेलो. एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान आणि खूप छान. सगळीकडे अशा मूर्त्या आहेत स्वामी महाराजांच्या. आणि इकडे ना आरती केली होती, एवढी भारी होते. आणि बरोबर आम्ही आरतीच्या टायमिंगला आलो, म्हणजे 12 वाजता बरोबर पोचलो तिकडे. तर खूप आरती एवढी भारी होती ना, कारण सगळे उभे राहिले आरतीसाठी. त्याच्यानंतर काही मी शूट नाही केलं, मस्त आरती मनापासून आरती केली. आणि एवढं ना असं भारी वाटत होतं की एक मनाला समाधान असं वेगळं असतं. आपण मंदिरात कोणत्याही गेलो तरी आपल्याला म्हणजे एक मन शांती होते आणि आपल्यालाच चांगलं वाटतं. देव तर सगळीकडेच असतो आणि आपण जिथं जाईल तिथं हे असतं. पण इकडे गेले ना, मला खरोखर खूप म्हणजे खूप असं समाधान वाटलं मनाला एक. आणि छान अशी आरती केली आणि मस्त दर्शन घेतलं. गणपती बाप्पांची पण मूर्ती होती तिकडे. आजूबाजूला सगळीकडे जिकडे ना बघल तिकडे स्वामी महाराजांच्या मूर्ती होत्या. तर खूप भारी वाटत होतं. आणि दर्शन पण घेतलं आणि महाप्रसाद पण असतो तिकडं, 3 दिवस असतो. तर त्याचा पण आम्ही लाभ घेतला. स्वामींचा प्रसाद आम्ही घेतला आणि मग म्हटलं चला आपण जाऊया म्हणून बाहेर इकडं परत एकदा दर्शन घेतलं. आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं परत एवढं. आणि इकडं आम्ही जेवणाच्या ह्याला लाईनला उभी होतो. तर तिथे ना थोडंसं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. खूप छान आणि एवढी स्वच्छता आहे ना, मला अशी कुठे स्वच्छता बघायला भेटली नाही. एवढी भारी वाटत होतं, एकदम स्वच्छ, एकदम म्हणजे एकदमच स्वच्छ होतं. खूप छान आणि अगदी म्हणजे खूपच खरंच भारी होतं. असं बोलायला एवढं येणं असं एवढं तिकडे म्हणजे खूप छान असं हे होतं. सगळ्या गोष्टी आणि सुविधा आणि व्यवस्थित, अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित लाईनने जेवायला जाणे, जेवण घेणे, जेवायला बसणंसुद्धा. मी काही ते शेअर केलं नाही कारण मी शूटच नाही केलं नंतर म्हणूनसाठी. आणि हे खूप असं म्हणजे छान असं हे होतं तिकडे. पण सगळं व्यवस्थित आणि अगदी म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्ही पण जा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक एक करा, स्वामींसाठी एक लाईक करा असं मी म्हणेन. आणि इकडे पण आम्ही गेलो, इथेही छान असं सगळे फोटो वगैरे काढत होते म्हणून आम्ही पण म्हटलं चला आपण पण फोटो वगैरे काढूया स्वामी महाराजांच्या बरोबर. तर खूप छान वाटत होतं. अजून म्हणजे सांगण्यासारखं एवढं हे नाही आहे, पण तुम्ही स्वतः गेलात ना तर तुम्ही पण म्हणाल की काय बोलू आणि काय नको असं हे होतं. तर इकडे ना जेवण कधी कधी असतं त्यांचा प्रसाद, ते त्यांनी महाप्रसादाचे टायमिंग किंवा हे दिलेले आहेत, दिवस दिलेले आहेत, वार आहेत त्यांचे, ते त्याच्या ह्याच्यानुसार असतो प्रसाद वगैरे. महाप्रसादाचा लाभ घ्यायचा म्हणून सांगतात. पण बघा ना, तुम्हाला कुठेही काहीही कचरा थोडासाही दिसत नाही आहे.
एवढी मस्त आणि एकदम म्हणजे खूप छान असं त्यांनी हे केलेलं आहे. आणि बघा असं अक्कलकोटला वगैरे असंच आहे असं म्हणतायत. मी काही गेली नाही अजून. बघू कधी स्वामींचं बोलावणं येईल तेव्हा आपण जाऊ अक्कलकोटलासुद्धा. पण म्हटलं चला तिकडे नाही गेली म्हणून मी इकडे गेली. मनापासूनची इच्छा होती इकडे यायचं. म्हटलं चला पटकन. म्हणून आम्ही पटकन गेलो आणि पटकन जाऊन दर्शन घेऊन आलो. तर किती भारी वाटते बघा त्यांचं. आणि खरोखर स्वामींचं आपण नामस्मरण करतो ना, नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुमची काही इच्छा असेल ना, तर खरोखर मनापासून करा करा स्वामींची सेवा. मिळतेच मिळते. मला तर वाटतं की माझ्याकडे आलेत ते स्वामी म्हणजे 2016 आलेले आहेत माझ्या घरी, म्हणजे माझ्या मंदिरामध्ये. छोटासाच फोटो आहे त्यांचा. तेव्हा मी 2016 आणलेला आहे तो. तर तेव्हापासूनच माझ्याकडे आलेले आहेत स्वामी आणि मला खरोखर मार्गदर्शन करतात म्हटलं तरी चालेल. खूप म्हणजे चांगल्या रीतीने म्हणजे खूप मला तेव्हापासूनच खूप भरपूर अनुभव आलेले आहेत. आणि म्हटलं चला आता दर्शन घेतल्याने आम्ही निघालो परतीचा प्रवास. तर ट्रेनमध्ये बसून वगैरे आलो. खूप आवाज होता पण म्हटलं चला मी बोलत होते पण काहीच ऐकायला तुम्हाला येणार नाही म्हणून परत मी व्हॉईस ओव्हर दिला. कारण आम्ही निघालो. खूप छान दर्शन झालं असंच मी सांगत होती. आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वामींच्यासाठी म्हटलं तर एक लाईक नक्की करा. बाय बाय.